राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 25 मे या दिवशीचं चिंतन। सत्स्वरूपाला जी बुद्धी दाखवते तिलाच सद्बुद्धी म्हणतात। बुद्धीमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत। सद्बुद्धी, दुर्बुद्धी, व्यवसायात्मिका बुद्धी, दुष्टबुद्धी, विपरीत बुद्धी, अर्थात या सर्वांशी आपल्याला काही कर्तव्य नाही। भगवंतानी जी बुद्धी गीतेत सांगितली आहे ती महत्त्वाची। ददामि बुद्धियोगम तम येन मामुपयांति ते। माझ्यापर्यंत येण्यासाठी जी बुद्धी उपयोगी पडेल त्या बुद्धीचा योग मी तुला सांगतो, तो योग मी तुला देतो असं भगवान म्हणतात। म्हणजे ही जी बुद्धी आहे की तिच्या योगानं ईश्वरापर्यंत जाता येतं ती आपल्या नेहमीच्या व्यावहारिक बुद्धीपेक्षा निश्चितच निराळी आहे। तिलाच परमपूज्य दादांनी सद्बुद्धी असं म्हटलंय। सत काय आणि असत काय याचा विवेक अगोदर माणसाला करता आला पाहिजे। तो जर नसेल तर विवेकाचा उपयोग नाही। विवेकानं या दोहोतला फरक लक्षात घेऊन सतकडे जाण्याचा आणि असत टाकण्याचा प्रयत्न माणसानं करावयास हवा आणि तो करण्यासाठी वैराग्याची आवश्यकता आहे। म्हणून विवेक आणि वैराग्य ही जोडगोळी सद्बुद्धीत येत असावी। पण आपलं काय होतं, आम्हाला कळत नाही असं नाही। सर्वच जण काही निर्बुद्ध निश्चित नाहीत। मग आमची जी बुद्धी आहे ती कसली म्हणायची? तो बुद्धिमान आहे म्हणजे मग नक्की काय आहे? पुन्हा विद्या आणि बुद्धी या दोन गोष्टी निराळ्याच आहेत। शहाणपणा आणि हुशारीचा तसा काहीही संबंध नाही। शहाणपणा ही निराळीच गोष्ट आहे। आम्हाला खऱ्या अर्थानं सद्बुद्धी व्हायला हवी असेल तर व्यवहारातल्या बुद्धीला परमेश्वराकडे वळवायला हवं। सद्बुद्धी म्हणून काही नवीन गुण आमच्यात शिरणार नाही। आहे तीच बुद्धी वापरून तिला परमार्थ प्रवण करायला हवं, म्हणजे ती सत्स्वरूपाला परमेश्वराला दाखवण्याचं कार्य करू शकेल। ही बुद्धी काही एकाएकी बदलणार नाही, तिला बदलायला खूप प्रयास पडतात। ती बदलण्यासाठी साधन, उपासना, गुरुसेवा यांची आवश्यकता आहे आणि अखेरीस गुरुकृपा झाल्याशिवाय सद्बुद्धी कशी होणार? राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।